छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुन्हा एकदा आजचा दुसरा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर शानूरमिया दर्गा परिसरामध्ये या ठिकाणी मात्र जे काही अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यास आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जवळपास 120च्या आसपास जे काही अतिक्रमण होते हे अतिक्रमणाचं पुन्हा एकदा महानगरपालिकेने आजचा दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी देखील आपली मोहीम जी आहे ते कायम ठेवले। काल देखील अनेक अडचणी आल्या, आता अनेक समस्या देखील आल्या होत्या। अनेक राजकीय लोकांनी मात्र यामध्ये कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न केले, मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना कोणालाही न जुमानता मात्र आपली कारवाई जी आहे ते कायम ठेवण्यात आलेली आहे आणि आज पुन्हा त्यांनी या ठिकाणी मात्र आता अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता की शानूरमिया दर्गा परिसरामध्ये हा जो काही चौक आहे, या चौकामध्ये जे काही अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी पुन्हा महानगरपालिकेने या ठिकाणी आपला जे काय फौजफाटा आहे फौजफाटा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांनी आता या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शानूरमिया दर्गा हा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे काही या चौकामध्ये जे मेन अतिक्रमण होते हे अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका आता शहरभर ही मोहीम राबवणार आहे आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत जे काही कामं आहेत, जे काही रोड मॅप ठरला आहे, त्याला जे अडचणी येतात त्या ठिकाणी मात्र ही कारवाई अशी सतत चालू राहणार असल्याचं वक्तव्य देखील महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी ही वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय LS मराठी, छत्रपती संभाजीनगर। किती अतिक्रमण या ठिकाणी? काल आपण जे अतिक्रमण सुरुवात केलेली होती ती 7 हिल ब्रिज पासून ते एकता चौक या याच्यापर्यंत आपण ती अतिक्रमण निष्कासनाची मोहीम केलेली होती आणि ह्या कारवाई दरम्यान आपण काल 144 एवढी अतिक्रमण कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाची आपण काढलेली होती। आज आम्ही जो उर्वरित भाग आहे या ठिकाणी आम्ही काल पण आवाहन केलेलं होतं सर्व संबंधितांना ज्यांचा अनधिकृत इथे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या आव्हानाला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। 30 ते 40% लोकांनी ते काढून घेतलेले आहेत त्यांचे। मात्र उर्वरित जे अतिक्रमण आहे ते आज आम्ही आमचं मनपाचं अतिक्रमण निर्मूलन पथक आज इथं दाखल झालेलं आहे आणि आज आम्ही इथून प्रथमतः भाजीबालीवाई चौक इथपर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे आनंद गाडे चौकापर्यंत आम्ही आज आमची कारवाई करणार आहोत आणि या पूर्ण स्ट्रेचमध्ये आम्हाला अपेक्षित आहेत साधारण 120 ते 130च्या घरामध्ये अतिक्रमणाची संख्या आहे। याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे आणि काल जो प्रकार घडला होता त्याच्या संदर्भात काही कारवाई करण्यात येणार आहे? जे काय या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करतील त्याच्यावर आम्ही उचित कलमान्वये भारतीय न्याय संहितेचा गुन्हा दाखल करतोच आहोत। आमचे सहाय्यक आयुक्त हे आज गुन्हा दाखल करण्यासाठी जवाहरनगर पोलीस स्टेशन इथे गेलेलेच आहेत आणि उर्वरित जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त महोदयांनी अतिशय चांगला पोलीस बंदोबस्त आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। लोकांना आम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की प्रशासनाला सहकार्य करूनच आपल्याला पुढे जायचं आहे। शहराचं एक सौंदर्यीकरण असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन या शहराच्या विकासासाठी एक मोठी पाऊलवाट ठरणार आहे। तर बऱ्याच लोकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद पण दिलेला आहे। सर, आपण दरवर्षी कच्चे अतिक्रमण काढतो मात्र अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई का करत नाही? प्रतिबंधात्मक कारवाईची उपाययोजना करताना आज आम्ही सगळ्या टीम्सला एकच सांगितलेलं आहे की या ठिकाणी जी लोक बिल्डिंग इन्स्पेक्टर किंवा इमारत निरीक्षक म्हणून आमचे आहेत त्यांचा रेग्युलर या एरियामध्ये वावर असला पाहिजे। जे काम सुरुवातच होत असेल त्या कामाला त्याच स्तरावरती जर थांबवण्याचा आपण प्रयत्न केला तर पुढील काम होणारच नाही। तर आम्ही तशा स्पष्ट सूचना आमच्या बिल्डिंग इन्स्पेक्टरांना दिलेल्या आहेत आणि भविष्यात ते होणार नाही याची खरं काटेकोरपणे दक्षता घेऊ। गाडी चौकाच्या अतिक्रमण कारवाईनंतर पुढचा किती राबवली जाणार? गाडे चौक जो आहे, आनंद गाडे चौकाच्या पुढे एक महानगरपालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा एक रस्ता जाणार आहे। साधारण 15 मीटर त्याचं हे दिलेलं आहे, लेंथ आहे आपली आणि त्या रस्त्यावरती एक 300 मीटरचा स्ट्रेच आपला पूर्ण झालेला आहे। जो उरलेला 200-2.25 मीटरचा स्ट्रेच आहे तो आता आम्ही पूर्ण करून तो पण काढणार आहोत जेणेकरून तो अखंड रस्ता हा कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल।